धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालेलं आहे। रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शहांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत। या आजारामुळे मला सलग 2 मिनिटही बोलता येत नाही असं धनंजय मुंडे म्हणाले। त्यामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता आलं नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। तर बेल्स पाल्सी नेमका आजार काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र धनंजय मुंडेंनी स्वतः पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। मंत्री धनंजय मुंडे यांची पोस्ट। मला बेल्स पाल्सी आजार। धनंजय मुंडे। माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। डॉक्टर लहानेंच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया पार पडल्या। साधारण 10 दिवस डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता। त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं। त्या आजारावर सध्या रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्या आजारामुळे मला 2 मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबार याला मला उपस्थित राहता आलं नाही। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिली आहे। लवकरच आजारावर मात करून जनसेवेच्या कामात रुजू होईल। तर बेल्स पाल्सीचा आजार नेमका काय आहे ते आपण पाहूया। तर बेल्स पाल्सी आजारामध्ये चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो। चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा अंशतः पक्षाघात होतो। बेल्स पाल्सीमुळे पापणी नीट बंद होऊ शकत नाही। बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढांनाच, मधुमेह असलेल्या व्यक्तींनाच होतो। योग्य औषधोपचार केल्यास 2 ते 3 महिन्यानंतर ही लक्षणं नाहीशी होतात।